नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला कपाशी पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. साधारणपणे पहिली फवारणी झाल्यानंतर 15 दिवसानंतर आपल्याला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे. म्हणजेच आपलं कपाशीचं पीक हे 45 ते 50 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला कपाशी पिकामध्ये दुसरी फवारणी घ्यायची आहे. आता ही फवारणी घ्यायची तरी कशासाठी? तर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्याचबरोबर चांगले फुटवे फुटण्यासाठी सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे. आता अशा अवस्थेमध्ये आपल्याला कोणकोणत्या कीटकनाशकाचा किंवा टॉनिकचा वापर करायचा आहे. तर उलाला 6 ते 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप प्लस टॉनिकमध्ये आपण इसाबियन किंवा ॲम्बिशन वापरू शकतो. ॲम्बिशन किंवा इसाबियनचं प्रमाण घ्यायचं आहे 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पंप. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचं स्टिकर 5 ml प्रति 15 लिटर पंपाचा आपल्याला वापर करायचा आहे. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला ही फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, निश्चितच आपल्या कपाशी पिकाचं वेगवेगळ्या कीटकापासून संरक्षण होण्यासाठी ही फवारणी उपयोगी पडेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाठवले विसरू नका. धन्यवाद.